नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. श्री सिद्धेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला करमुटगी धार्मिक विधी. मानकरी देशमुखांच्या हस्ते अमृत शिवलिंगाचे झाले विधिवत पूजन. मकर संक्रांती निमित्त श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी. श्रींना चढवला पारंपरिक बाराबंदीचा पोशाख. शिवयोग समाधीवर विविध धान्य, गूळ, बोरं आदींचा भोग केला अर्पण. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वय ठेवावा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाला सूचना. महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन. सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून एकी ठेवत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा केला निर्धार. आणि आमदार रोहित पवारांच्या टीकेला प्राध्यापक शिवाजी सावंतांसह अमोल शिंदेंनी सुनावले खडे बोल. भ्रष्टाचाराचे वक्तव्य करून रोहित पवारांनी त्यांचे संस्कार दाखवल्याची केली टीका. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यानंतर करमुटगी हा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने श्री सिद्धेश्वर मंदिरात संपन्न झाला. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या विविध धार्मिक विधींपैकी एक असणारा करमुटगी हा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजनाने आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंड आणि मानाच्या 7 नंदी ध्वजांना सिद्धेश्वर तलावात स्नान घालून हळद उतरवली. त्यानंतर यात्रा प्रमुख हिरेहब्बू बंधूंनी मंदिरातील अमृत शिवलिंगाची मानकरी देशमुख परिवार यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून मानाचे वेढे दिले. त्यानंतर आरती करण्यात आली. दरम्यान याबाबत मानकरी सुदेश देशमुख यांनी अधिक माहिती देताना धार्मिक विधींचे महत्त्व विशद केले. यावेळी मानकरी देशमुख परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. आज सकाळी नंदीकोल हंबुरायांच्या वाड्यातून पूजन करून सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराकडे निघतात आणि त्याच्यानंतर सगळ्या नंदीकोलला आपण आंघोळ घालून परत त्यांचे सगळे हे करून अमृतलिंगापाशी पूजा होते. ती पूजा म्हणजे असं आहे की संध्याकाळी जे विधी होतात, संध्याकाळी जे आपले होमपूजा जी संध्याकाळी होते त्याच्या संदर्भात म्हणून आपण सकाळी अमृतलिंगापाशी सुगडी पूजा करतो आणि सती जे संध्याकाळी सती जातात होमपूजामध्ये त्यांचं एक प्रतीक म्हणून आपण अमृतलिंगापाशी जसं नवरी मुलीला सजवतो तसं आपण सजवून गंगा पूजा करून त्यांना गंगेत अर्पण करतो. आणि असे ह्या प्रकारे अमृतलिंगाची हे संपल्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन सर्व काट्या हिरेअब्बूंच्या वाड्यात प्रस्थान होतात आणि त्याच्यानंतर 5च्या दरम्यान हिरेअब्बूच्या वाड्यातून देशमुख आणि हिरेअब्बू दोघांच्या पूजनेने ते प्रस्थान होतात. तेव्हा शोभेचे लाईटिंग बाकी सगळे सजावट केली जाते सगळ्या नंदीकोलला आणि होम मैदानावर होम पूजेसाठी प्रस्थान होतात. होम पूजा वगैरे झाल्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम असतो. भाकणुकीच्या कार्यक्रमाला कसं वासरू असतो तो 10 महिन्याच्या आतला वासरू असतो. म्हणजे 4 ते 5 महिन्याच्या नंतर किंवा 10 महिन्याच्या आतला तो देशमुखांच्या घरातला एक वासरू असतो. त्या वासरूची पूजा केली जाते आणि होमविधी झाल्यानंतर हिरेअब्बूंच्या मार्फत होमविधी झाल्यानंतर ते वासरूची पूजा करून भाकणूकचा कार्यक्रम केला जातो. भाकणूकचा कार्यक्रम संपल्यानंतर परत सगळे नंदीकोल देवळात प्रस्थान होतात आणि देवदर्शन करून मग दुसऱ्या दिवशी परत आपण जत्रेला सुरुवात करू. उद्याचा दिवस आपल्या जत्रेत संध्याकाळी आपण सगळ्या म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी ह्याचं हे करतो म्हणजे फटाके
ह्याचं फटाकडे वगैरे म्हणजे शोभेच्या दारूच्या कामाचं सगळं आपण हे करू. परवा दिवशी कप्पडकळीचा कार्यक्रम जो असतो, कप्पडकळीचा कार्यक्रम हा देशमुखांच्या घरात देशमुखांच्या वाड्यात होतो. तो दुपारी 2च्या दरम्यान वगैरे आपण करू. मग संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरामध्ये कप्पडकळीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात. मकर संक्रांतीनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रींना पारंपरिक बाराबंदी वेशभूषा परिधान करून शिवयोग समाधीस विविध अन्नपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. नववर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांती निमित्त ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची पहाटेपासून मांदियाळी दिसून आली. हिंदू धर्मातील नववर्षातील पहिला सण मकर संक्रांतीला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. त्याच अनुषंगाने मकर संक्रांतीनिमित्त मंदिरात श्रींच्या मूर्तीस आकर्षक असे पारंपरिक भगवे बाराबंदी वस्त्र परिधान करण्यात आले. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे गर्भ गाभाऱ्यात प्रसन्नतेचे वातावरण पसरले होते. त्याच पद्धतीने श्रींच्या शिवयोग समाधीस देखील विविध प्रकारचे धान्य, बोरे, पेरू, गाजर, फळ, गूळ, बाजरी आणि ज्वारीचे कणीस अशा विविध खाद्यपदार्थांचा अन्नधान्यांचा भोग चढवण्यात आला होता. त्यामुळे तेजोमय वातावरण पाहावयास मिळाले. दरम्यान या धार्मिक विधीबाबत मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी गुरुराज हब्बू आणि राजेश हब्बू यांनी अधिक माहिती देताना सोमवार, मकर संक्रांत आणि यात्रा असा संयोग जुळून आल्याने मंदिरात भाविकांची गर्दी वाढल्याचे सांगितले. यावेळी यात्रा प्रमुख हिरे हब्बू बंधूंनी समाधी ठिकाणी विधिवत पूजन केले. या प्रसंगी मंदिर परिसरात अनामिक चैतन्याचे आणि धार्मिकतेचे वातावरण अनुभवण्यास मिळाले. दरम्यान यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम हवन प्रदीपन सोहळा संपन्न होणार असून त्याची तयारी देखील होम मैदानावर सुरू असल्याचे चित्र दिसून आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 4 हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि 4 हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्री किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज हसीमुद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भूमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळांपैकी सोलापूर महानगरपालिकेची इंद्रभुवन या इमारतीचे नूतनीकरण कामास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंद्रभुवन इमारतीचे
रस्त्यांचे नूतनीकरण संदर्भातील संपूर्ण माहिती त्यांना दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका कुलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। सर इकडे समोर सर समोर आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत। सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी व पोलीस विभाग यांच्यात परस्पर चांगला समन्वय असला पाहिजे। हाच समन्वय निवडणूक यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी, पोलीस उपायुक्त अजित बिरहाडे, मनपा उपायुक्त निखिल मोरे, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात एकूण 3599 मतदान केंद्रे असून मागील लोकसभा निवडणुकीमध्ये एकही व्हल्नरेबल मतदान केंद्र नव्हते। यावेळी अशा मतदान केंद्रांबाबत महसूल व पोलीस विभागाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करावी व त्याची यादी तयार करून ठेवावी। तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने कलम 107, 110च्या प्रलंबित केसेस त्वरित निकाली काढाव्यात अशा सूचना केल्या। दरम्यान सर्व नोडल ऑफिसर यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी। निवडणूक कामकाज करत असताना विषय समजून शांततेने काम करावे। भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले। यावेळी त्यांनी सर्व नोडल अधिकारी यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या। प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ असून लोकसभेचे सोलापूर व माढा हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, तर बार्शी विधानसभा मतदारसंघ शेजारील धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे। त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात मान व फलटण या शेजारील जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यातील 3599 मतदान केंद्रे असून मतदारांची एकूण संख्या 35,78,633 इतकी आहे। 1244 मतदान केंद्रे महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत येतात, तर 2355 मतदान केंद्रे ग्रामीण भागात असल्याचे त्यांनी सांगितले। शहरातील 4 हुतात्मा पुतळा परिसराचे सुशोभीकरण झाले, परंतु सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या प्रेरक काव्यपंक्तींचा शिलालेख पुन्हा लावण्याचा विसर पडला असल्याचे दिसून आले आहे। 4 हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरात सुशोभीकरणांतर्गत लावण्यात आलेल्या भित्तिशिल्पांचा माहिती फलक लावण्याची आवश्यकता आहे। दरम्यान यापूर्वी येथे असलेला सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या प्रेरक काव्यपंक्तींचा शिलालेख पुन्हा लावण्याचा विसर पडला असल्याचे दिसून येते। 4 हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे। त्याचे लोकार्पण सोहळा होऊन हुतात्मा दिनी हा परिसर सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे। यामुळे हे ठिकाण आता अतिशय प्रेरक आणि ऊर्जादायी असे बनले आहे। प्रोप्रायटर राजेश मुगळे यांच्या सागर कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेच्या सन 2019-20च्या 90 लाख रुपये निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि सोलापुरातील स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी घटनांचे एकूण 10 भित्तिशिल्प लावण्यात आले आहेत।
मात्र याची सविस्तर माहिती लोकांना होत नाही. त्यामुळे या प्रेरक आणि क्रांतिकारी घटनांच्या भित्तिशिल्पांचा माहिती फलक अथवा माहितीची कोनशिला लावण्याची आवश्यकता आहे. सुशोभीकरणापूर्वी येथील 4 हुतात्मा पुतळ्यांसमोर सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गरजा जय जयकार क्रांतीचा या प्रेरक काव्यातील पंक्तीची कोनशिला होती. सुशोभीकरण कामानंतर मात्र ती कोनशिला पुन्हा लावण्याचा विसर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि मक्तेदारास पडला असल्याचे दिसून येते. तात्काळ या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. दरम्यान यापूर्वी येथे असलेल्या त्या प्रेरक काव्यपंक्तीची कोनशिला पुन्हा लावण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. ती कोनशिला नेमकी कुठे लावायची हे ठरवण्यात येईल अशी माहिती सागर कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर राजेश मुगळे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देण्यात आली. सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह 14 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी माहितीच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक यावेळी देण्यात आली. सोलापूर येथे महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजित नाईक निंबाळकर, ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, मेळाव्याचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, माजी खासदार अमर साबळे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सामंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, जिल्हा प्रमुख मनीष काळचे, जिल्हा प्रमुख महेश साठे, जिल्हा प्रमुख चरण चौरे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपचे नेते शहाजी पवार, विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, रणजितसिंह शिंदे, रिपाई कवाडे गटाचे राजाभाऊ इंगळे, महेश चिवटे, भाजप जिल्हाध्यक्ष केदार, महिला आघाडीच्या रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुवर्णा झाडे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी भाषण करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, संतोष पवार, मनीष काळजे यांनी देशात होत असलेल्या विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून काम करावे. राज्यात महायुतीने 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, परंतु 45 पेक्षा लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. मी मोठा तो छोटा असे म्हणण्यापेक्षा आपला देश मोठा या भावनेने आगामी निवडणुकांसाठी काम करावे असे आवाहन केले. कोणाची जाणीव आहे की दुपारी 3 वाजल्यापासून आपल्यापैकी बरेच जण या मेळाव्याला आलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने मेळावा याच्यापेक्षा जास्त वेळ लावणं सोयीचं नाही. तसं आहे मी खूप कमी वेळासाठी नेमक्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे एक 5-7 मिनिटात माझं भाषण संपलं की हा मेळावा संपेल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी योजना फार मांडणार नाही, परंतु महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी आगामी काळामध्ये एकरस होण्यासाठी, एकत्र होण्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचं मांडणी आणि आवाहन करण्यासाठी ते उभा आहे. व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांना त्यांची नावं देण्याच्या पेक्षा व्यासपीठातील सर्व मान्यवर असणारे म्हणे वेळही झालाय आणि बऱ्याच वेळा एखादं नाव सुटलं, जो माझ्या पुढच्या बोलण्याचा मुद्दा आहे, नाव सुटलं की जाताना शर्ट ठेवतात. आम्ही त्यांची सगळ्यांची नावं घ्यायला वारंवार भेट झाली की लक्षात राहतं. त्याच्यामुळे कोणाचं नाव न घेतलेलं बरं. जसं स्वामीजींचं नाव आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि आपले सर्व मान्यवर महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ता, नेता बंधू
आपल्यापैकी अनेक वक्त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे दोन पक्ष एकत्र येऊन जून 30 पासून 30 जून 2022 ला आणि एकनाथांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली, सरकार केले. त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी पक्ष घेऊन या सरकारमध्ये सामील झाले. परंतु ह्या सगळ्या कालावधीमध्ये विकासाची कामं चालली आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठका स्वाभाविकपणे एकत्र होत आहेत, तर तिन्ही पक्षाचे मंत्री आहेत. परंतु त्याला प्रत्यक्ष काम करताना फील्डवरचा कार्यकर्ता याचं एकमेकाशी मनोमिलन झालं नाही असं मी चुकीचा दावा करणार नाही, पण ते अजून नीट झालं. आगामी निवडणुकीला आणि 3 निवडणुकांना सामोरं जायचं आहे. येणारी लोकसभा साधारणतः एप्रिलच्या 15 आमदार रोहित पवारांच्या आरोपाला शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना त्यांचे संस्कार त्यांच्या वक्तव्यावरून दिसतात असे खडे बोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यासाठी सोलापूरला आले असता त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राज्यात आरोग्य विभागात सेवा देण्यापेक्षा पैसे कसे काढता येईल, भ्रष्टाचार कसा करता येईल यावर भर दिला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान आरोग्य विभागाच्या याच आरोपाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना आमदार रोहित पवारांचे संस्कार त्यांच्या वक्तव्यावरून दिसतात. ते आणि त्यांचा परिवार हेच कार्य करतात, त्यामुळे त्यांना सर्वत्र हेच दिसते असे सांगत जोरदार हल्लाबोल केला. पहा काय म्हणाले शिवाजी सावंत आणि अमोल शिंदे. विभागावर काल आम्हाला कळालं की रोहित पवार यांनी आरोप केले. खरं तर वास्तविक गेल्या 2.5 वर्षाखाली तेही सत्तेत होते. सत्तेत असताना त्यांच्या वडिलोपार्जित ते बरेच वर्षापासून सत्तेत आहेत आणि ती लागलेली त्यावेळेची भ्रष्टाचाराची सवय. त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेस सत्तेत असलेला माणूस अशाच पद्धतीनं काम करतो. पण वास्तविक बघितलं असेल राज्याचे आरोग्यमंत्री हे स्वतः व्यवसाय करून त्यांनी व्यवसायात स्वतःची उंची तयार केलेली आहे. आज शिक्षण क्षेत्र असेल, साखर कारखाने असेल, त्याच्यामुळे त्यांना अशा कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. फक्त त्यांचे रोहित पवारांचे ते संस्कार असल्यामुळे त्यांना ते सातत्यानं समोर येत आहे. आरोग्य शिबिर वगैरे आरोग्य शिबिराविषयी तर सांगा सोडा, आरोग्याचे चांगले कामं कधी झालीच नाहीत. त्यांच्या काळात जे त्यांच्या लक्षात येते त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येणार ना. शिवसेना आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये हजारो आबालवृद्ध भाविकांनी विविध व्याधींवर औषधोपचार घेतल्याचे दिसून आले. शिवसेना आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर होम मैदान या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य व्याधींवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत यात्रेत आलेल्या अनेक आबालवृद्ध भाविक भक्तांनी तपासणी केली. यामध्ये नेत्र विभाग, सांधेदुखी, रक्तदाब तपासणी यासह दंतरोग तपासणी अशा विविध विभागांमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांनी आलेल्या वयोवृद्ध भाविकांची तपासणी करून औषधोपचार दिले. दरम्यान याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. दरम्यान याबद्दल अधिक माहिती देताना प्राध्यापक शिवाजी सावंत आणि अमोल शिंदे यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाविक भक्तांना केले. रामेश्वराच्या सोलापूरच्या गड्डायात्रेमध्ये आज आपण जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधोपचार या सगळ्या गोष्टी आपण मोफत देत आहोत. आणि सिद्धरामेश्वराच्या सर्व भाविक भक्तांनी, सर्व भागातल्या आलेल्या सर्व भाविक भक्तांनी आलेल्या या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या भागात सर्व जे इथं भाविक भक्त येतात दर्शनासाठी, त्यांना कुठं काही झालं तर त्यांच्यासाठी ही आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आम्ही हे आरोग्य शिबिर उपलब्ध करून ठेवलेलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून सोलापूर शहरवासियांसाठी
प्रचंड मोठं असं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये प्रत्येक प्रकारच्या व्याधींवर उपचार करण्याकरता स्वतंत्र विभाग इथे केलेले आहेत। 14 तारखेपासून 15, 16 असे 3 दिवस हे शिबिर चालणार आहे। एकीकडे सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचा असा दुहेरी संगम शिवसेनेच्या वतीने इथं राबवण्यात येत आहे। सोलापूर शहरामधलं हे 10वं शिबिर आहे। 1 लाखहून पेक्षा जास्त लोकांची रुग्ण सेवा शिवसेनेच्या वतीनं होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे सातत्यानं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या रुग्ण सेवेसाठी त्यांना प्रयत्न करत असतात आणि त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं हे शिबिर आयोजित केलेलं आहे। मी शहरवासियांना, जिल्ह्यातल्या लोकांना व कर्नाटक सरपासून त्या सीमेभागातल्या लोकांना विनंती करतो की या शिबिराचा लाभ घ्यावा। आदर्श विद्यालय येथे दैनिक तरुण भारत उपक्रमांतर्गत बाराबंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला। पश्चिम मंगळवार पेठ येथील आदर्श विद्यालय येथे दैनिक तरुण भारत उपक्रमांतर्गत बाराबंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला। या प्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन संस्थेच्या प्रमुख मनीषाताई भांजे यांनी केले। संस्था अध्यक्ष अशोक भांजे, संजय इंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन धसाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक चिदानंद पाटील उपस्थित होते। सदर कार्यक्रमास विद्यार्थी बाराबंदी वेशभूषा व सजवलेले नंदीध्वज हातात घेऊन घोषणा देत होते। विद्यालयाचे बालचिमुकले पारंपरिक बाराबंदी वेशभूषा परिधान करून नंदीध्वज मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे निघाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी यांनी केले तर आभार गौरी जेऊरे यांनी मानले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत राजमाने, रुपाली हिरेमठ, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। सोलापूरचे 150 कार्यकर्ते इथे रांगोळी काढतायत। यावर्षी आम्ही पारंपरिक खेळ हा विषय घेतला होता। आताची जी नवीन पिढी आहे ती सध्या जे खेळ ऑनलाईन जे खेळ खेळत आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य धोक्यामध्ये यायला लागलेलं आहे। जे आपले जुने खेळ होते पारंपरिक ते सर्व मुलांना विसर पडलेली आहे, म्हणून ते खेळ त्यांना सांगण्यासाठी आम्ही हा संदेश रांगोळीच्या माध्यमातून यावर्षी दिलेला आहे। यावर्षी आपल्या रांगोळीचं 25वं वर्ष आहे। हे वर्ष पूर्ण आम्ही रोप्प महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रांगोळीचे शिबिरं घेणार आहोत। आमचा जवळजवळ 25 शिबिरं घेण्याचा आमचा संकल्प आहे। तरी याचा इतर ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी याचा लाभ घ्यावा। वाशी येथे तालुका विधी सेवा समिती वाशी, विधिज्ञ मंडळ वाशी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले। वाशी येथे तालुका विधी सेवा समिती वाशी, विधिज्ञ मंडळ वाशी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एच.एम. मोमीन, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग वाशी प्रताप बलभीम कवडे, अध्यक्ष विधिज्ञ मंडळ वाशी एस.डी. दसूरकर, पोलीस निरीक्षक वासी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे उपस्थित होते। यावेळी बोलताना विधिज्ञ एस.एन. कावळे यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बालिका दिवस आणि लहान मुलांचे कायदे याविषयी माहिती सांगितली। तसेच प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले। पोलीस निरीक्षक एस.डी. दसूरकर यांनी वाहतूक नियंत्रणाचे नियम तथा कायद्याविषयी माहिती दिली।
रस्त्याने कसे चालावे, हेल्मेटचा वापर, लायसन्सची गरज तसेच वाहन विमा याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष HM मोमीन यांनी आपले विचार कसे असावेत तसेच जीवनात नियोजनाचे महत्त्व व अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले. जीवनामध्ये शिस्त महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. समाज माध्यमांचा वापर चांगल्या कामासाठी केल्यास ते उपयुक्त ठरते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक MD उंद्रे यांनी केले तर सूत्रसंचालन विधिज्ञ PR जोगदंड यांनी केले. आभार विठ्ठल गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधिज्ञ AR पवार, विधिज्ञ HA देशमुख, प्राध्यापक डॉ संजय माळी, प्राध्यापक डॉ अनंत पाटील, प्राध्यापक निलेश पाटील, प्राध्यापक राजेंद्र वासकर, प्राध्यापक NK पाटील, प्राध्यापक संजय बांबेरे, दत्ता फुले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी, विधिज्ञ मंडळी उपस्थित होते. तुळजापूर लोहारा तालुक्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी वेळ अमावस्या उत्साहात साजरी केली. शेतात पांडवांचे स्थान असलेल्या ठिकाणाची साफसफाई करून कोप तयार करून पांडवांची पूजा केली. शेतकऱ्यात वेळ अमावस्येला विशेष महत्त्व असते. हा सण सोमवारी 15 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. वेळ अमावस्येनिमित्त सणादिवशी शेतकरी पाहुणे कुटुंबासह शेतात जाऊन श्रद्धास्थान असलेले पांडव, शेतातील देवदेवता तसेच पिकांसह काळ्या आईची मनोभावे पूजा करतात. याबरोबरच पाहुणे कुटुंबासह आंबील, उंडे, भजीसह मनसोक्त भोजनाचा आनंद घेतला. बच्चे कंपनी दिवसभरात शेतात खेळण्यात दंग झाली होती. त्यामुळे सर्वांसाठीच हा सण म्हणजे एक उत्सवच आहे. शहरी भागात राहत असलेले नोकरदार शेतकरीही आपल्या कुटुंब, शहरी मित्रपरिवारासह आवर्जून शेतात हजेरी लावतात. त्यामुळे या दिवशी शेत शिवार गजबजून निघाले होते. जय मल्हार संघाच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. अणदूरच्या मातीतच नवरत्नांची खाण असून सातासमुद्रापलीकडे अणदूरचा नावलौकिक पुढे नेण्याचे काम विविध क्षेत्रातून युवा पिढी करत असल्याचा आपणास अभिमान असून अशा रत्नांचा सन्मान जय मल्हार पत्रकार संघाने करावा ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ते अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवरत्नांच्या सत्काराप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच रामचंद्र अलुरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, श्री गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे उपस्थित होते. यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते डॉ नितीन ढेपे वैद्यकीय, डॉ जयप्रकाश संघशेट्टी वैज्ञानिक, डॉ इब्राहिम नदाफ शिक्षण, प्रवीण घुगे राजकीय, विनोद घुगे पोलीस प्रशासन, शंकर दुपारगुडे पत्रकारिता, प्रसाद कुलकर्णी तहसीलदार, बाबाई चव्हाण सामाजिक, विजयकुमार कांबळे बँकिंग या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवरत्नांचा अणदूर रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अयोध्या येथील 22 जानेवारीच्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त निमंत्रित मधुकर घुगे यांचा पण सत्कार करण्यात आला. यावेळी रामचंद्र अलुरे, डॉ नागनाथ कुंभार, डॉ जितेंद्र कानडे, प्रवीण घुगे, डॉ नितीन ढेपे, पत्रकार शंकर दुपारगुडे यांनीही जय मल्हार पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमास भगीरथ नाना कुलकर्णी, गोविंद शिंदे, मोजगे दादा, संजू जाधव, सीमा जोशी, डॉ अनिता मुतकर्णा, शुभदा कुलकर्णी, मीरा घुगे, श्रीमंत मुळे गुरुजी, चंद्रशेखर आलुरे गुरुजी, काशीनाथ शेटे, प्रमोद कांबळे, बालाजी घुगे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ MB बिराजदार यांनी केले. प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले तर आभार शिवशंकर तिरगुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार अजय अंडुरकर, चंद्रकांत गुड्डू, सचिन तोगी, सचिन गायकवाड, शिवाजी कांबळे, संजीव अलुरे आदींनी परिश्रम घेतले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. श्री सिद्धेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला करमुटगी धार्मिक विधी. मानकरी देशमुखांच्या हस्ते अमृत शिवलिंगाचे झाले विधिवत पूजन. मकर संक्रांती निमित्त श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी. श्रींना चढवला पारंपरिक बाराबंदीचा पोशाख. शिवयोग समाधीवर विविध धान्य, गूळ, बोरं आदींचा भोग केला अर्पण. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वय ठेवावा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाला सूचना.
महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन. सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून एकी ठेवत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा केला निर्धार. आणि आमदार रोहित पवारांच्या टीकेला प्राध्यापक शिवाजी सावंतांसह अमोल शिंदेंनी सुनावले खडे बोल. भ्रष्टाचाराचे वक्तव्य करून रोहित पवारांनी त्यांचे संस्कार दाखवल्याची केली टीका. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.